पंढरीचा वारकरी वारी चुकून देहरी या एका वाक्यात प्रत्येक वारकऱ्याची विठ्ठलाप्रती असलेली श्रद्धा सामावलेली आहे. आषाढी कार्तिकी वारी आली की अवघा महाराष्ट्र जणू विठ्ठलमय होऊन जातो. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखो पावले पंढरीच्या दिशेने चालू लागतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, पंढरपूरची वारी करणारा पहिला वारकरी कोण होता? आणि विठ्ठलाच्या डोक्यावर तुम्हाला टोपीसारखा दिसणारा तो मुकुट नेमका आहे तरी काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका सुंदर पौराणिक आख्यायिकेत सांगितली जातात. वारीची सुरुवात कशी झाली? वारी म्हणजे वारंवार येणे. जो भक्त पंढरपूरला वारंवार येतो, विठ्ठलाचे नामस्मरण करतो आणि त्याच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतो, त्याला वारकरी म्हटलं जातं. आज आपण पाहतो ती पालखी आणि वारीची संघटित परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुढील परंपरेत विकसित झाली आहे. आणि हैबत बाबा आरफळकरांनी 1830च्या दशकात पालखी सोहळ्याला संघटित रूप दिले अशी परंपरागत मान्यता आहे. पण पंढरीची भक्ती आणि विठ्ठल दर्शनाची परंपरा त्याही आधीपासूनची आहे. मग पहिला वारकरी कोण? एक सुंदर आख्यायिका सांगते, एकदा महादेवांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाण्याचा विचार केला. महादेव एकटेच निघाले नाहीत. त्यांच्यासोबत माता पार्वती, नंदी आणि गणपतीही होते. पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली होती. माता पार्वती म्हणाल्या, या गर्दीत पुढे जाणं मला शक्य नाही. म्हणून त्या चंद्रभागेच्या तीरावरच थांबल्या. आजही चंद्रभागेच्या परिसरात पार्वती मातेचे स्थान असल्याचे स्थानिक आख्यायिका सांगितली जाते. महादेव पुढे निघाले. काही अंतरावर त्यांनी नंदीला थांबण्यास सांगितले. नंदी, यापुढे खूप गर्दी आहे, तू इथेच थांब. म्हणून विठ्ठल मंदिराच्या परिसरात नंदीचे स्थान असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर महादेव गणपतीला घेऊन पुढे गेले. मात्र मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा प्रचंड गर्दी होती. महादेवांनी गणपतीला तिथेच थांबवले. गणेशा, तू इथेच थांब, मी विठ्ठलाचे दर्शन घेऊन येतो. आणि मग महादेव एकटेच विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले. विठ्ठलाने महादेवांना कुठे स्थान दिले? महादेव समोर येतात विठ्ठलाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. आख्यायिकेनुसार विठ्ठलाने महादेवांना आपल्या मस्तकावर स्थान दिले. म्हणूनच विठ्ठलाच्या मस्तकावर दिसणाऱ्या त्या मुकुटाकडे केवळ मुकुट म्हणून पाहू नका. वारकरी परंपरेतील एका लोकप्रिय आख्यायिकेनुसार ते शिवलिंगाचे प्रतीक मानले जाते. अर्थात विठ्ठलाच्या मस्तकावरील मुकुटाच्या आकाराबाबत आणि त्याच्या धार्मिक अर्थाबाबत विविध परंपरा व अभ्यासकांची मते आढळतात. त्यामुळे ही कथा पौराणिक आख्यायिका म्हणून समजून घेणे योग्य ठरेल. आणि म्हणूनच या आख्यायिकेनुसार पंढरीची वारी करणारे पहिले वारकरी म्हणजे भगवान महादेव. किती सुंदर संदेश ना! विठ्ठलाच्या मस्तकावर शिव आणि शिवाच्या हृदयात विठ्ठल. म्हणजेच भक्तीमध्ये भेद नाही, जात नाही, पंथ नाही, लहान मोठा असा भेद नाही. पंढरीच्या वाटेवर प्रत्येकजण फक्त माऊलीचा लेकरू असतो. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगताना भक्तीचा हाच मार्ग दाखवला होता. म्हणूनच वारकरी म्हणतात, पंढरीचा वारकरी वारी चुकून देहरी. कारण वारी ही केवळ पंढरपूरपर्यंत पोहोचण्याची यात्रा नाही. वारी म्हणजे मनाने विठ्ठलाच्या जवळ जाण्याचा प्रवास आहे. आणि म्हणूनच आजही लाखो वारकरी पायी चालत पंढरीची वाट धरतात. ओठांवर विठ्ठलाचे नाम, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात एकच आस, विठ्ठला तुझं दर्शन होऊ दे. जय हरी विठ्ठल.